10,000 महिलाओं को देके बड़ा फैक्टर वो एक फैक्टर है, लेकिन ठीक है उससे काफी फर्क होगा शायद, लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे हैं वहां पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता। तो ठीक है, अभी जो जिता वही सिकंदर, तो ठीक आहे। मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा पुढे आलेला नाही, कारण अनेकांचं म्हणणं आहे हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे। कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात 5वी बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला, काही कालावधी लागला। तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेलं आहे। म्हणजे एवढे सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय, सगळं स्पष्ट पाहिजे होतं। 6 नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी 7,42,00,000 मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे, बिहारमध्ये, आणि मतदान झालं त्या दिवशी 7,45,00,000 लोकांनी मतदान केलं, जवळपास 3 लाख मतदार वाढलेले आहेत। नाही आता हे म्हणूनच म्हटलं ना, हे एक अनाकलनीय गणित झालेलं आहे, अनाकलनीय गणित आहे। आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली, ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये। अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला, त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे, अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत। त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही, काही करायला तयार नाही, ढिम्म बसलेला आहे। आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का, हा विषय। आमचा निवडणुकीला काही विरोध नाहीये, कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे, पण त्या आत्म्यावरतीच, त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।